पुण्यात विशेष बातमी। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेच्या विद्यार्थ्यांचा स्वागत उत्सव मोठ्या थाटात साजरा। सांगोला तालुक्यातील नेहमी चर्चेत असणाऱ्या पारे गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा प्रवेशोत्सव मोठ्या थाटात संपन्न झालाय। मुलांसाठी शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबवा असे आदेश शासनाच्या वतीने दिले होते आणि याच आदेशाचे पालन करीत सांगोला शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला। तसेच हा उपक्रम पारे केंद्र शाळेतही आयोजित करण्यात आला होता। फुलांच्या सड्यात अतिशय देखणे स्वागत यावेळी करण्यात आले। वर्गात नानादित खेळण्याचा पसारा आणि खाऊंची ही रेलचेल पाहून हे मंडळी आनंदित झाले होते। पण तरीही प्रथमच शाळेत आलेल्या चिमुरड्यांना आई बाबांचे बोट सोडवेना। मुलांच्या उतरलेला चेहरा आणि सभोवतालची गंमत दाखवण्याची धडपड करीत पालकांनी चिमुरड्यांना शिक्षकांच्या हाती सोपवून काढता पाय घेतला होता। विशेषतः नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा आरंभ चैतन्याने उत्साहाने झाल्यास शिक्षण क्षेत्रात गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळेल या विश्वासाने या शैक्षणिक वर्षाच्या शाळेचा पहिल्या दिवसापासून सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले। शिका खूप मोठे व्हा व गावचे व शाळेचे नाव उज्ज्वल करा अशा सदिच्छा मान्यवरांनी दिल्या। यावेळी पारेगावचे माजी सरपंच संतोष पाटील, सीबीएस न्यूजचे संपादक चांदभैया शेख, सामाजिक नेते धनाजी गायकवाड, रेशमा शेख, वैशाली गायकवाड, सुन्नाताई खलिपा, अंगणवाडी सेविका भोसले मॅडम यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होते। विशेषतः हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक प्रवीण प्रभुदास मळावी, रोहन विजय गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले। धन्यवाद। पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी।